नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेबद्दल बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. ती आहे टीईटी परीक्षा. म्हणजे शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. पहिलं पाऊल, पहिला टप्पा आणि पहिली अट आहे. कारण शिक्षक बनायचं असेल तर आपल्याला टीईटी पास होणं अनिवार्य आहे. तर टीईटी म्हणजे नेमकं काय आहे, आपण सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. सुरू करूया आजचा विषय. टीईटी म्हणजे नेमकं काय? टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आणि केंद्रात जी घेतली जाते ती आहे सीटीईटी. सीटीईटी म्हणजे काय आहे? सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. या परीक्षेचा उद्देश म्हणजे पात्र आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक तयार करणं आहे. ही परीक्षा कोणासाठी आवश्यक आहे? इयत्ता 1ली ते 5वी साठी म्हणजे प्रायमरी टीचरसाठी आणि इयत्ता 6वी ते 8वी अपर प्रायमरी टीचरसाठी. या 2 गटांसाठी जर भाग घ्यायचा असेल तर आपल्याला टीईटी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे? तर पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असणार आहे. म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी साठीचा पहिला पेपर असतो. त्याच्यामध्ये काय काय विचारतात? तर 1 मध्ये बाल विकास व शैक्षणिक पद्धती 30 प्रश्न असतात. त्याच्यावरती भाषा 1 आणि भाषा 2. भाषा 1 मराठी किंवा हिंदी घ्यायची असते, त्याच्यावरती 30 प्रश्न असतात. भाषा नंबर 2 इंग्रजी आहे, त्याच्यावरती 30 प्रश्न असतात. तिसरा विषय असतो गणितवरती 30 प्रश्न असतात. आणि चौथा तो म्हणजे पर्यावरण अभ्यास, त्याचे 30 प्रश्न असतात. दुसरा पेपर इयत्ता 6वी ते 8वी साठी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बाल विकास व शैक्षणिक पद्धती 30 प्रश्न, भाषा 1 30 प्रश्न, भाषा 2 त्याच्यावरती सुद्धा 30 प्रश्न, गणित व विज्ञान शिक्षकांसाठी 60 प्रश्न असतात आणि समाजशास्त्र शिक्षकांसाठी 60 प्रश्न असतात. याच्यामध्ये सुद्धा एकूण 150 प्रश्न, 150 गुण आणि वेळ 2.5 तास. आता पात्रता एलिजिबिलिटी, कोण हा पेपर देऊ शकतो? पेपर 1 बघ, लक्षात घ्या. पेपर पहिला HSC प्लस डीएड किंवा DLED असणाऱ्यालाच हा पेपर देता येतो. किंवा ग्रॅज्युएशन असेल किंवा बीएड चालू असेल अशा व्यक्तींनी पहिला पेपर देता येतो. पेपर नंबर 2 ज्यांचं ग्रॅज्युएशन प्लस बीएड आहे किंवा HSC प्लस DLED किंवा BSc बीएड आहे अशा व्यक्ती ही दुसरा पेपर देऊ शकतात. पास होण्यासाठी किती गुणांची गरज आहे? जर आपण सामान्य प्रवर्गामध्ये येत असाल म्हणजे ओपन मध्ये येत असाल तर 60% म्हणजे 150 पैकी 90 गुण लागतात. जर आपण SC ST OBC अपंग प्रवर्गामध्ये येत असाल तर 55% म्हणजे 82 गुण, 150 पैकी 82 गुण आपल्याला त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत. प्रमाणपत्राची वैधता ध्यान लक्षात घ्या. पूर्वी काय असायचं, टीईटी पास झाली तर 7 वर्षापर्यंत तो प्रमाणपत्र चालायचं, पण आता नाही. आता खूप चांगली गोष्ट आहे, आता याची लाईफ टाईम व्हॅलिडिटी झालेली आहे. महाटेट 2025 ने काही सूचना दिलेल्या आहेत, आपण त्या समजून घ्यायच्या आहेत. अर्ज आपल्याला सुरू करायचा आहे 15 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 पर्यंतच आपण अर्ज करू शकता. याचमध्ये आपण ऑनलाईन पेमेंट सुद्धा करू शकता. परीक्षा कधी असणार आहे? तर 23 नोव्हेंबर 2025 ला. वेबसाईट आहे mahatet.in. मित्र हो, बऱ्याच जणांचं असं असतं की टीईटी पास झाली की आपल्याला नोकरी लागली, असं नाहीये. टीईटी फक्त ही नोकरी नाहीये, पण शिक्षक होण्यासाठी आपण पात्र आहात हे यातनं आपल्याला समजून घ्यायचं आहे. टीईटी पास झाल्यानंतर नोकरी लगेच मिळत नाही, पण शिक्षक भरतीसाठी आपण पात्र होतो. त्यानंतर शिक्षक भरती परीक्षा, त्याच्यानंतर मुलाखत यामध्ये आपण भाग घेता येतो आपल्याला. मित्रांनो, शिक्षक ही फक्त काही नोकरी नसते, ती एक सामाजिक जबाबदारी आहे. समाज घडण्याची, भविष्य घडवण्याची एक जबाबदारीचं एक हे काम आहे. आणि त्या प्रवासातला पहिला टप्पा म्हणजे ही टीईटीची परीक्षा आहे. तर मग उशीर करू नका, तयारीला लागा. कारण उद्या हजारो मुलाचं भविष्य आपल्याला तुमच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून घडणार आहे. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथेच थांबतो, पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा